श्री स्वामी समर्थ आणि नामस्मरणाचे महत्त्व. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय सोप्या पण प्रभावी साधनेबद्दल जाणून घेणार आहोत. ती साधना म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे काय? ईश्वराचे किंवा गुरुचे नाव श्रद्धेने, प्रेमाने आणि विश्वासाने जपणे म्हणजे नामस्मरण. यासाठी कोणतेही विशेष ठिकाण, वेळ किंवा साधन आवश्यक नाही. आपण घरी, प्रवासात, काम करताना किंवा मोकळ्या वेळेतही नामस्मरण करू शकतो. नामस्मरणाचे फायदे. 1. मन शांत होते. दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे मन अस्वस्थ होते. नामस्मरणामुळे मन हळूहळू शांत आणि स्थिर होण्यास मदत होते. 2. सकारात्मक विचार वाढतात. जेव्हा आपण सतत चांगल्या विचारांशी जोडलेले असतो तेव्हा नकारात्मकता कमी होते. स्वामींचे नामस्मरण मनात आशा आणि विश्वास निर्माण करते. 3. आत्मविश्वास वाढतो. कठीण प्रसंगी आपण एकटे नाही अशी भावना निर्माण होते. त्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. 4. भक्ती दृढ होते. रोजचे नामस्मरण गुरु आणि ईश्वराशी असलेले नाते अधिक मजबूत करते. नामस्मरण कसे करावे? सकाळी उठल्यावर काही मिनिटे जप करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण करा. शांतपणे बसून किंवा चालताना जप करू शकता. शक्य असल्यास 11, 21 किंवा 108 वेळा मंत्र म्हणा. मंत्र: ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र श्रद्धेने आणि मनापासून जपा. प्रेरणादायी संदेश. जीवनात अनेक वेळा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, पण श्रद्धेने गुरुचे स्मरण केल्यास मनाला आधार मिळतो. गुरुकृपा म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, तर योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची प्रेरणा होय. आजचा संदेश: जिथे नामस्मरण असते तिथे मन शांती असते.